आज आमच्या गावातला तो खास दिवस, ज्याची वाट वर्षभर पाहत होतो आपण सगळे. मंदिर उजळून निघालंय सुंदर लाइटिंगने आणि मंदिरासमोर उभा असलेला भव्य मंडप. दूरदूरच्या गावातून आलेल्या पालख्या ढोल ताशांचा गजरात जयघोष करत आपल्या देवाच्या भेटीला आल्या आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात भक्ती आणि मनात एकच भावना, आपला देव, आपली यात्रा. ही फक्त यात्रा नाही, हा आपला अभिमान आहे, आपली परंपरा आहे आणि आपल्या गावच्या एकतेची ताकद आहे. जय घोषानी आसमंत दणाणलाय आणि प्रत्येक हृदयात फक्त एकच आवाज, भैरवनाथाच्या नावानं चांगलं. पालखी आल्यानंतर सर्वांच्या गाठीभेटी झाल्या, सर्वांच्या मुलाखती झाल्या, सर्वांना साखर वाटून प्रत्येकाचं तोंड गोड करण्यात आलं. त्याचसोबत आपल्या सासनकाठ्या सुद्धा होत्या. सासनकाठ्या सुद्धा आपल्या मंदिरामध्ये आल्या होत्या. सासनकाठी आणि पालखी आपल्या मंदिरामध्ये आले आणि त्यांचे जयघोषाने स्वागत झाले, जणू की भैरवनाथाच्या नावानं चांगलं. सर्व गावातल्या मानाच्या पालख्या एकत्र जमल्या होत्या, जणू भक्तीचा महासागरच उसळला गेला होता. त्या क्षणी वाटलं, ही फक्त पालख्यांची भेट नाही, तर मनाची, श्रद्धेची आणि परंपरेची एकत्र येणारी शक्ती आहे. देवाच्या साक्षीने सगळे भेद विसरून सगळं गाव एकत्र उभं होतं. ढोलताशांच्या गजरात, जयघोषांच्या नादात आणि तिन्ही पालख्या एकत्र आल्या आणि मंदिरात भक्तीचा दरबार भरला. त्या क्षणी जाणवलं, आपण वेगवेगळे असलो तरी आपली श्रद्धा आपल्या एकत्र बांधते. ह्या फक्त 3 पालख्या नाहीत, ही आपल्या गावची ओळख आहे, आपली परंपरा आहे आणि आपल्या देवावरचं निरखर प्रेम आहे. आणि त्यात आपल्या मंदिरासमोर रंगलेला हा भव्य असा तमाशा. तमाशाच्या रंगमंचावर सुरू होती धमाल आणि समोर बसलेली गावकरी मंडळी मन लावून त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती. प्रत्येक जण त्या कलाकारांच्या भाषेमध्ये जे काही बोलतात त्यात रमून गेले होते आणि आपले मंदिर हे गुलालाने उधळून दिसत होते. यात्रेचा तो क्षण आला. जशी यात्रा सूर्य जसा मावळतो तशी यात्रा संपत आली. प्रत्येकजण प्रत्येकाच्या घाईमध्ये होते, प्रत्येकजण काही ना काही खरेदी करत होता आणि हा संध्याकाळचा आपल्याला रंगलेला हा भव्य असा तमाशा. हे काका आपले नृत्य करून दाखवत होते, त्यांची कला त्यांनी सादर केली, प्रेक्षकांना आवडली, प्रेक्षक खुश झाले आणि त्यांची वावा करण्यात आली. आणि त्या प्रकाशात रंगमंचावर सुरू होता तमाशांचा जल्लोष. अशा रीतीनं आपली यात्रा संपन्न झाली. आता भेटू आपण पुढच्या वर्षी. बोला भैरवनाथाच्या नावानं चांगलं.